भाजपचा चेहरा शेतकरी विरोधी आहे। बावनकुळेंना फक्त खाणाऱ्यांची काळजी आहे। ही ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। खासदार अमोल कोल्हेंनी राजगुरुनगरमधल्या सभेतून हा हल्लाबोल केलेला आहे। कांदा प्रश्न विचारला म्हणून आमचं निलंबन झालं। शेतकऱ्यांचा आवाज आता सरकारच्या कांठाळ्या बसवेल असा इशाराही कोल्हेंनी मोदी सरकारला दिला आहे। आणि या शेतकऱ्यांच्या भावना जेव्हा आपण मांडायला सुरुवात करतो, या शेतकऱ्यांचा आक्रोश जेव्हा मांडायला सुरुवात करतो, तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगावं, तुम्हाला फक्त खाणाऱ्यांची काळजी आहे ना? कांद्याच्या निर्यात बंदीविषयी चर्चा करा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी चर्चा करा, पण शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणं हे केंद्र सरकारला गदारोळ वाटतो आणि म्हणून आमचं निलंबन करण्यात आलं आणि म्हणून आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे। आपण बघतोय की आक्रोश मोर्चा हा अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामध्ये काढण्यात आलेला आहे आणि म्हणूनच त्यांनी बावनकुळेंवर टीका केलेली आहे। यांना खाणाऱ्यांची चिंता आहे पण शेतकऱ्यांची चिंता नाही, अशा पद्धतीचा आरोप हा अमोल कोल्हेंनी चंद्रशेखर बावनकुळेंवर केला। आणि हा शेतकऱ्यांसाठीचा मशाल मोर्चा आपण बघतोय अमोल कोल्हेंच्या नेतृत्वामध्ये निघालेला आहे। जयंत पाटील हे सुद्धा या मशाल मोर्चामध्ये सामील झाल्याचं बघायला मिळतंय आपल्याला। शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आपण बघतोय की सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी आक्रोश मोर्चा काढलेला आहे आणि त्याचंच हा मशाल मोर्चा आपण बघतो आहोत। शरद पवार गटाचा हा मशाल मोर्चा आपल्याला बघायला मिळतोय। जयंत पाटील सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले।